नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलोय वाजर येथील बंधाऱ्यावर. येरळा नदीवरचा हा बंधारा आपण बघतोय की हवामान खात्यानं 4 दिवस सलग पावसाचा इशारा दिला होता आणि काल पाऊसही मोठ्या प्रमाणात पडला. आणि आज आपण या येरळा बंधाऱ्यावरती आपण आलोय. येरळा नदीच्या बंधाऱ्यावरती आपण पाहतोय की पाणी किती भयानकपणे वाहतंय. बंधारा एकदम खचाखच भरलेला आहे आणि ही एकदम अशी भयावह दृश्य आपल्याला जवळ आल्यानंतर पाण्याचा आवाज आणि पाण्याचा वेग पाहिल्यानंतर लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज दुसराच दिवस आहे आणि पाऊस पूर्णपणे थांबलाय, ऊन पडलंय. तरी पण आम्ही नदीकाठावरील या जे काही नद्यांचे पूल असतील त्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही आज इकडे आलोय. तर आपण सुरुवातीला पाहतोय तो वाजर बंधारा. वाजर बंधाऱ्यावरचे हे दृश्य अगदी आपणाला म्हणजे मन हेलावून टाकतात. इतकं प्रचंड प्रमाणात पाण्याचे लोट उसळतात आणि त्यातून उडणारे तुषार अगदी उंचपर्यंत येतात. पुलावरची वाहतूक मात्र रेग्युलर चालू आहे. आणि महत्त्वाचं असं की या पुलावर जर अशा पद्धतीने वाहतूक सुरू राहिली तर हा पूल लवकरच आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे दोन्ही बाजूनं वाहनं जातील एवढा मोठ्या प्रमाणात झाला तर इथं वाहनधारकांची चांगली सोय होणार आहे. आता सद्यस्थितीला एका बाजूने वाहनं आली, मोठं वाहन आलं की दुसऱ्या बाजूला तिथं त्यांना थांबावं लागतं आणि हे पाण्याचं इतकं मोठ्या प्रचंड प्रमाणात इथं साठा होतोय. आणि या बंधाऱ्याचा परिसरातील शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे सगळी जी किमया आहे ती ही या बंधाऱ्याची आहे. या बंधाऱ्यामध्ये पाणी अडल्यामुळं मागं प्रचंड प्रमाणात मोठा पाण्याचा साठा आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. उन्हाळ्यातही हा साठा असाच असतोय आणि उन्हाळ्यातही या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना करता येतोय. परंतु इथं मात्र आपण पावसाळ्यामध्ये पाहतोय की प्रचंड प्रमाणात पूर्ण ताकदीनं हा बंधारा ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. नमस्कार. आज आपण पलूस आमनापूर जे पलूसवरून जो आमनापूर मार्गे जो हा पूल जातो त्या पुलावरती आपण आता आलेलो आहोत. आपण बघतोय की हवामान खात्यानं 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता आणि प्रचंड पाऊसही झाला होता. परंतु आज पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी कोयना धरणातून जवळजवळ 12,000 क्युसेस पाणी सोडण्यात आल्यामुळं आज आपण बघतोय की हा पूल आहे जो पाण्याखाली गेलाय. भिलवडी च्या पण बस स्टँडपर्यंत पाणी आलेलं आहे. आणि आपण बघतोय की ज्यावेळी गेल्या वेळी महापूर आला होता त्यावेळीच्या या आठवणी परत ताज्या झालेल्या आपल्याला दिसत आहेत. गेल्या त्यावेळी मात्र हे गावही पाण्याखाली गेलं होतं आणि आजही तशीच परिस्थिती होते का काय असं असताना आज पाऊस थोडासा थांबल्यामुळं थोडासा इथल्या नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु कोयना धरणातून जवळजवळ 12,000 क्युसेस पाणी सोडल्यामुळं हा पाण्याचं जे प्रचंड रौद्रूप आपण पाहतोय तर हा पूल पाण्याखाली गेल्यामुळं या बाजूकडून होणारी कोल्हापूरला जाणारी वाहतूक ही पूर्णपणे थांबलेली आहे. आणि हे पाण्याचं प्रमाण आता वरच्या धरणातून कशा पद्धतीनं पाण्याचं म्हणजे सोडल्याचं प्रमाण कमी होतंय त्यावरच हे इथला बंधारा आता परत कधी हा पूल कधी सुरू होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण नेमकं काय सांगाल कधी हे पाणी आले? रात्री आले. याच्या अगोदर नव्हतं? त्याच्या अगोदर नव्हतं. रात्री 10 वाजल्यानंतर वाढलेलं. रात्री 10 नंतर. हो. आता काय सांगाल नेमकं काय परिस्थिती होती समजा जर आज पाऊस थांबला नसता तर काय परिस्थिती झाली? जीवजंतू भयानक मरतात, पिकाची हानी होते आणि ही वाईट गोष्ट आहे. एवढं पाणी नको आहे. पाऊस थांबायला पाहिजे आणि ही कुठंतरी वातावरण कमी व्हायला पाहिजे. त्यावेळेच्या महापुराच्या आठवणी परत जाग्या झाल्या का? झाल्या 100% जाग्या झाल्या. आता सुद्धा लोक काही म्हणजे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत का असं काय वाटतं? हो. तयारीत आहेत लोक. स्थलांतर व्हावंच लागणार. पण जरा पाऊस थांबलेला दिसतोय त्याच्यामुळे कमी होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता इथलं शेतीचं कशा पद्धतीचं नुकसान झालं? शेती ऊस पाण्यात गेलाय. पण बाकी केळी पिकं वगैरे नुकसान झाले. लोकांच्या घरादारात पाणी गेल्यामुळे घरादारात नुकसान झाले. लोकांचे हाल होत आहेत. जर पाऊस थांबला नसता तर काय परिस्थिती झाली? तर पूर्ण गाव उठवायला लागलं असते. लोक निघायला लागली असती. बाहेर स्थलांतरित करायला लागली असती. लहान मुलांचे दवाखाने वगैरे आजार वाढते आहेत. एकदा पाणी येऊन गेल्यानंतर ओसरल्यानंतर पण काही गंभीर परिणाम तुम्हाला पाहायला मिळत असतील? घरी चिखल वगैरे साचतो. जंगली प्राणी येऊन राहते. साप म्हणा मगर म्हणा अशा प्रकारमध्ये झालेले गेल्या वेळी 2005 ला.
प्रशासनानं काय नेमकी काय हालचाल केली, काय मदतीसाठी काय आव्हान वगैरे काय केले? अजून तरी काही केलेलं नाही, म्हणजे फक्त सांगितले सावधानता बाळगा म्हणून. बाकी राजकीय नेत्यांनी कुणी काय? राजकीय नेते आता बाहेर दौऱ्यावर असल्यामुळे राजकीय नेते अजून कोण पोहोचलेले नाही तिथं. बाबा देशमुख यांनी रात्री सल्ला दिलता सर्वांना, आमनापूर आणि भागातील जे नदीकडचे सर्व लोकांना, की लोकांना सांगितलं होतं की पाणी जर थांबलं नाही तर तुम्हाला स्थलांतर व्हावं लागेल, जे तुम्ही दखल घ्यावी. त्याची काय सोय वगैरे काय कुठे काय सांगितलं होतं? हा, सोय अशी झालती, ते नियोजन केलं होतं. प्रशासन सज्ज आहे म्हणून सांगितलं होतं आणि पोलीसमध्ये त्याची व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. एनडीआरएफ पथक आलेलं आहे, परंतु आता नेमकं काय वाटतं तुम्हाला? आजची परिस्थिती बघता पाणी उतरेल? इथं पाणी उतरेल की, पण वरती पाऊस चालू आहे म्हणून सांगितले, त्यामुळे अजून काही सांगता येत नाही. सकाळपासून कमी आहे, पण धरणाच्या क्षेत्रात पाऊस जास्त असल्यामुळे पाणी वाढेल का कमी होईल का अजून सांगता येत नाही. दुसरी एक भीती अशी निर्माण झाली की ही जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याला अलमट्टी धरण कारणीभूत आहे का? म्हणजे नेमकं काय माहिती आहे तुमच्याकडे? आता पूर परिस्थिती पाहता 2005 पासून किंवा आत्ता म्हणा, मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी झाला तो पूर म्हणा, ज्या वेळेस आलमट्टीचं पाणी सोडलेलं नाही, म्हणजे पाण्याचा फ्लो ते सांगतात एक आणि फ्लो सोडतात कमी, परंतु अशी स्थिती निर्माण झाली की आलमट्टीचं पाणी कमी सोडल्यामुळे आपल्याकडे पुराचे प्रमाण जास्त वाढतं. ही जरा शासनाने जर दखल घेतली तर बरं होईल, कारण तिथल्या सरकारसंग बातचीत करून हा फ्लो लवकरात लवकर कमी करावा. प्रशासनानं तुम्हाला अशी काही माहिती दिलेली नाही का की अलमट्टी धरणा म्हणजे सरकारनं त्यांची चर्चा केली, असं काय तुम्हाला इथल्या स्थानिक प्रशासनानं तुम्हाला काय सांगितलेलं नाही का? कलेक्टर पशी काय त्यांची वार्ता काय तर झालती, त्यांनी काय तो पेपरला आली हेडलाईन काय 2.5 लाख हेक्टर क्युसेक यांनी सोडले, पण एवढा फ्लो आहे की पाण्याचा 2.5 लाखांना काय ते उरकणार नाही ते पाणी. पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे त्यांना सुद्धा निचरा जास्त करावा लागेल. म्हणजे 12,000 क्युसेस पाणी जर कोयनेतून सोडलेलं असेल तर तर ही परिस्थिती निर्माण होते. त्याला आलमट्टी धरण कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंय. आणि आता त्यात नवीन धोका निर्माण झालाय की आलमट्टी धरणाचे दरवाजे म्हणजे किंवा त्याचं बांधकाम ते वाढवणार आहेत. ते हा एक मोठा ते धोका निर्माण झाला. जर वाढवलं तर नदीकाठची पूर्ण भागातील सांगली जिल्ह्यातील जेवढे नदीकाठची भाग आहेत, गाव आहेत, ते संपुष्टात येतील. अशी पूर परिस्थितीमुळे सगळं काय राहणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे इथल्या प्रशासनानं अगदी काळजीपूर्वक इथल्या जे नदीकाठची गावं आहेत तिथल्या नागरिकांना इत्यंभूत माहिती देणं गरजेचं आहे. कारण आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचाही म्हणजे वाद सुरू होता, परंतु त्या अगोदरच फक्त 12,000 क्युसेस पाणी सोडल्यानंतर जर नदीकाठची गावं पाण्याखाली जात असतील तर धरणाची उंची वाढवल्यानंतर इथली गावं कायमस्वरूपी उठवावी लागतील असं यांचं म्हणणं येते. तरी प्रशासनानं सरकारनं तर या आलमट्टीच्या धरण म्हणजे उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध केलाच पाहिजे, परंतु इथल्या स्थानिक नागरिकांना मात्र फक्त रस्ता बंद केला आहे आणि पोलीस फक्त इथं उभा आहेत, पोलीस गाडी उभी आहे इथं. परंतु प्रशासनानं इथं येऊन प्रत्यक्षात प्रत्येक नागरिकांशी चर्चा करून इथली पुढची परिस्थिती काय असेल ते त्यांना सांगणं गरजेचं आहे. कोयना धरणातून पाणी तिथं कोयना धरण परिसरामध्ये पाऊस प्रचंड असल्यामुळं तिथं पाणी सोडण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही आहे. त्यामुळे प्रशासनानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपण बघतोय की पोलिसांनी हा रस्ता बंद ठेवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आज पाऊस थांबला नसता तर मात्र संपूर्ण गावच्या गाव स्थलांतरित करावं लागलं असतं असं इथले नागरिकांचं म्हणणं येते. परंतु आपण आता फक्त ते एवढंच करू शकतात की पाऊस कधी थांबतोय आणि धरण परिसरातला पाऊस थांबल्यानंतरच तिथनं पाणी सोडायचं बंद झालं तर मात्र इथलं पाणी कमी होऊन नंतर हा पूर परिस्थिती कमी होण्याचे चिन्ह दिसणार आहेत. परंतु पूर परिस्थिती कमी झाल्यानंतर सुद्धा शेतीचं झालेलं नुकसान आता ते नंतर कसं आहे ते नंतर पंचनामा झाल्यानंतरच ते समजणार आहे किंवा पूर ओसरल्यानंतरच समजणार आहे. सद्यस्थिती आपण बघताय हा पूल मात्र वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. आपण वाझर बंधाऱ्याची परिस्थिती पाहिल्यानंतर आपण पलूस मार्गे आमनापूर पुलाची परिस्थिती पाहिली. आमनापूर पूल पूर्ण पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण आलोय ते धनगावमध्ये. तर धनगावमधली परिस्थिती आपण पाहतोय की हा जो रस्ता आहे हा पोलूसवरून पुढं धनगाव मार्गे भिलोडी स्टेशनला जातोय आणि या धनगाव गावामधील आपण कमानीपर्यंत बघतोय की पुढं पाण्याचा फ्लो बघतोय आपण किती पूर्ण मला वाटतं जवळजवळ अर्ध गाव हे पाण्याखाली गेले आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि इतकं प्रचंड रौद्र रूप असं या पुरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते. हे मला वाटतं हेच ते गाव असेल की या गावापर्यंत या घरापर्यंत पाणी पोचले आणि इथून पुढं 10 पावलावरती चौक आहे. या धनगाव मधले ही परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते. आपण इथल्या नागरिकांशी चर्चा करूया. दिली होती स्थानिक माहिती. तलाठी ग्रामसेवक आता पाठीपासून इथं आहे आणि आता जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही 6 खोल्या मोकळ्या केलेल्या आहेत ग्रामपंचायत आणि महसूल विभागानं. जर पाणी जर वाढायला लागलं तर त्या जिल्हा परिषद शाळेत सर्व कुटुंब स्थलांतरित करणार. आजची पावसाची परिस्थिती बघता तुम्हाला काय वाटते? म्हणजे आणि आता आज फोन केला, कराडला फोन केला आता, तर पाऊस कमी आहे म्हणून सांगितलं. 2-3 तास झालं ऊनच पडले मागे. हाही स्थिती राहिली जर काही धोका नाही. जर वाढायला लागलं तर मग 25-30 कुटुंबांना जे शाळेत स्थलांतरित करायला. मग आता हे अशा परिस्थितीमध्ये जर आता समजा ही काही तुमची शेती पाण्याखाली गेली तर पूर ओसरल्यानंतर तिथली काय परिस्थिती शेतातली राहणार? पिकं सगळी कुजतातच ना. हो, पूर्ण पिकं कुजतात. हे कुजलेल्या पिकांना स्थानिक प्रशासन किंवा त्याच्याकडून काही मदत मिळते का? पंचनामे ज्यावेळी शासन निर्णय घेईल पंचनामे करा त्यावेळेस तलाठीनं ग्रामसेवक पंचनामे कृषी खातं करत असतं आणि पंचनामे झाले तरच पीक नुकसान भरपाई मिळते. म्हणजे आजचा गेल्या वेळचा अनुभव काय आहे? पंचनामे कशा पद्धतीने झालेत? गेल्या वेळी जेव्हा पूर आलता तुमचं गाव ही पाण्याखाली होतं, हेक्टरी असतं ते 20,000 25,000 ज्या पद्धतीनं पंचनामे केले त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना पैसे मिळाले. म्हणजे एकंदरीत हे फक्त पिकाचं एवढं उत्पन्न मिळू शकत नाही. म्हणजे त्यानं बियाणं टोकणी हा जो खर्च आहे तेवढा तो मिळत जातो. पण त्या उत्पन्न जी शेतकऱ्याचं मिळत असते सोयाबीनचं, भुईमुग असो किंवा इतर पिकं असो ते उत्पन्न देत नाही शासन. कमीत कमी घातलेला खर्च फक्त बियाणाचा आणि टोकणीचा खर्च तेवढा मिळतो शेतकऱ्याला. आता इथं जर राहायची सोय जर तुमची इकडे केली आहे शाळेमध्ये, तिथं म्हणजे कोण कसं मदत करतं? जेवणाची वगैरे त्या लोकांची व्यवस्था कशी असते? ग्रामपंचायती जबाबदारी घेते. लोकप्रतिनिधी विश्वजित कदम साहेब आहेत, अरुणांना आहेत. कारण आम्ही विश्वजित कदम साहेबांना अण्णांना ती सांगून ठेवलं नाही. ते विश्वजित कदम सोनेरा कारखाना त्यांच्या भारतीय विद्यापीठ मार्फत आतापर्यंत 4 महापूर जे झाले त्यामध्ये त्यांनी आमची भोजन चाऱ्याची व्यवस्था यांनी केलेली आहे. काय वाटतंय म्हणजे प्रत्येक वर्षी पावसाळा आला की हा पूर परिस्थिती, प्रत्येक वर्षी पावसाळा आला की पूर परिस्थिती, नेमकी कशामुळे होते? कशामुळे होते म्हणजे आता काय तुम्हाला सांगतो, परिस्थिती अशी झाली आहे की पूल एवढे बांधले त्या लोकांनी. आता इथं बुर्लीला पूल झाला, इथं आमनापूरचा पूल आहे, भिलवडीत पूल आहे, सुखवाडीमध्ये पूल झाला. म्हणजे ह्या पुलामुळे पाणी थटले. आता ह्या वेळेला भिलवडीचा पूल लवकर पाण्याखाली गेला. आता तसं यावेळी पाणी इथं पुढे जायला पाहिजे होतं. म्हणजे आमचं त्यावेळी भिलवडीचा पूल बुडत होता, तो ह्यावेळी लवकरच बुडला. कारण तो पूल सुखवाडीच्या पुलामुळे मला वाटतं तो तट्ट्या लागल्यामुळे लवकर भिलवडीच्या पुलावर पाणी आलं काय असं माझं वैयक्तिक मत आहे. पूल बांधताना जे काही भराव असतो त्या भरावामुळे हे झालं. आता आलमटी धरणाविषयी काय सांगाल? आलमटी धरणाची पण आता परत उंची वाढवायचा विषय चालला होता. आलमट्टी धरणापेक्षा माझं तर मत आहे हे अगोदर आपली जे पूल बांधली जिथं आलमट्टीचा विषय असेल तो काही मी नाही म्हणत नाही, परंतु जे आपण पूल बांधतोय जे आता प्रत्येक ठिकाणी आता मला वाटतं कराडपासून जे पूल झाले त्या पुलाचा मला तर बॅकवॉटर असं मला वाटायला आले. कारण का किती अंतरावर पूल आहेत बघा की, त्याला काही मापच नाही. करून देत नियोजन करत शिस्तबद्ध पुलं पाहिजेत. ते साईडच्या भरावामुळे ती मागं बॅग बसतोय. आता भिलवडीला सुद्धा पाणी लवकर येते आमच्यापेक्षा. हो, आणि ह्यावेळी भिलवडीचा पूल सुद्धा लवकर पाण्याखाली गेला. भिलवडीची काय परिस्थिती आहे? भिलवडीत पाणी जास्त आहे, दुकानं वगैरे बाजारपेठेत पाणी आलेलं आहे. आता पुढचा निर्णय घ्या तुम्ही. आता फक्त म्हणजे ही वाट बघत बसणार पाणी कमी होतं याची का? कोयनेमधून तर जवळ 12,000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे. कोयनेमध्ये आता जवळजवळ मला वाटते 1,00,000 क्युसेसनं पाणी सोडायचं चालू आहे आणि 1,20,000 क्युसेस पाणी कोयनेत आत येत आहे. पाऊस पाहुण्यापर्यंत आम्ही जर प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांनी पाण्याचे अंदाज सांगितल्यानंतर आम्ही निर्णय घेणार. बुरुंगवाडी ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर इथं आमचं दर वर्षी 5, 6, 19, 21 4 वर्ष आम्ही तिथं राहिलेलो आहे. आणि माळी एक कार्यालय आहे तिथं माड्यांचं, तिथं आणि त्या हायस्कूलमध्ये जोळेवाडीची जिल्हा परिषद शाळेमध्ये राहतो. आणि सर्व लोकांची सोय प्रशासनामार्फत किंवा लोकप्रतिनिधी विश्वजित कदम साहेब असतील, अरुणांना असतील, देशमुख साहेब असतील, यांच्या सगळे म्हणजे सहकार्य करतात.
आता हे जे 5-25 कुटुंब तुम्ही म्हणताय जे पाण्याखाली गेलीत घर, त्यांचं जेवणाचं खाण्याचं आता हे नियोजन कसं होतं? 5-25 कुटुंब आता स्थानिक ते कसं करतात, स्वतःचं ते मटेरियल घरी असते ते घेऊन जिल्हा परिषद शाळेत जातात. जास्त हे वाटलं तर ग्रामपंचायत स्वतः आम्ही त्यात हे करून आचार्य सांगून ते करून घेत असतो आणि त्यांना सकाळ संध्याकाळची जेवणाची सोय करत असतो. अजून ते शाळेत गेलेले नाहीत कुटुंब, नाही गेले. नेमकं काय वाटते, प्रत्येक वर्षी पूर येतोय, प्रत्येक वर्षी हे तुम्हाला म्हणजे सहन करावं लागतंय, म्हणजे काय प्रशासनाला म्हणजे तुम्ही काय सांगाल नेमकं, हे कधी थांबणार आहे का, हे असंच राहणार आहे प्रत्येक वर्षी? काय झाले, बेजबाबदार राज्यकर्ते झाले. बेजबाबदार राज्यकर्ते झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांची यांना जाणीव पाहिजे. निर्णय घेताना विचार करून घेतले पाहिजेत, दूरदृष्टीने निर्णय घेतले पाहिजे. हे होईना झाले. कुणाच्या तर कुठल्या तर ह्याच्यासाठी योगासाठी जर असा ही प्रकार होतो आणि नैसर्गिक आपत्ती आपल्या ओढली जाते, सर्वसामान्य लोकांचं यात हाल होते. तर राज्यकर्त्यांना माझी ही विनंती आहे की हे दूरदृष्टीचा विचार करून याच्यावर निर्णय झाला पाहिजे त्या महाप्रोजेक्ट. आपण बघतोय की आज धनगाव मधले हे सगळे नागरिक इथं अगदी पाण्याकडे पाहत बसलेत आणि राज्यकर्त्यांनी यांना फक्त मतांसाठी वापर करून न घेता त्यांच्या आयुष्यभरासाठी हा प्रश्न कसा सुटेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ह्या पावसाळा प्रत्येक वर्षी येत राहणार, पूर परिस्थिती प्रत्येक वर्षी ही त्यांच्या उद्भवत राहणार आणि या 5-25 लोकांतील म्हणजे या कुटुंबांना नेमकं काय करायचं, तुम्ही काय सांगाल नेमकं? सध्या पूर परिस्थिती आहे, परंतु आज सकाळीच तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली होती. का तर विदर्भ ह्या भागामध्ये सुद्धा प्रचंड पूर परिस्थिती आहे. त्या संदर्भात खरं तर सरकार खूप चांगल्या योजना आणि प्रशासनाला म्हणजे जसं की आपले जिल्ह्याचे मालक किंवा आपण जे पालक म्हणतो, जे पालकमंत्री असतील, आपले जिल्हाधिकारी असतील, आमच्या इथं प्रतिनिधित्व मागं एकदा केलेलं आहे 95-97ला, जे पृथ्वीराज बाबा देशमुख असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काल त्यांनी खरं तर सगळ्यांना एक दिलासा दिला की तुम्ही घाबरून जाऊ नये. का तर प्रशासन आहे ना ते प्रत्येक गावाच्या मागं अगदी स्थानिक लेवलवर तुमचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तुमचे तहसीलदार असतील, ह्या सगळ्यांना खूप चांगल्या सूचना वरून मुख्यमंत्री साहेबांना दिलेल्या आहेत. परंतु ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत किंवा जे आमदार आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनाही सूचना केलेल्या आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीने काम चालवतात. त्याबद्दल खरं तर सर्वप्रथम सरकारचं आभार मानायला पाहिजेत. का तर जागृत स्थिती 2019ला जो पूर आला त्या पूर परिस्थितीमध्ये स्वतः देवेंद्रजींनी खूप चांगलं काम केलं, ही मी सांगायची गरज नाही, जनतेलाही माहिती आहे. आणि सध्या तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी थोडी अगोदर सूचना सगळ्या प्रशासनाला दिलेल्या आहेत. आणि आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून रविवारी आमचा एक प्रशिक्षण वर्ग आहे, त्याच्या अगोदर बी प्रशासनानं वर्ग घेतलेले आहेत, जे समजा पूर परिस्थिती निर्माण झाली तर माणसं बाहेर काढायसाठी. तो झाला विषय तुमचा अंतर्गत, इथं पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर काय करायचं. परंतु विषय हा आहे की तुम्ही सगळे गावकरी प्रत्येक वर्षी पुराची अशी वाट बघत बसणार का? नाही, काय होतं खरं तर नदीकाठच्या लोकांनी काही चूक केली का? बागायती शेती ते करत असतात, इथं अगदी प्रचंड प्रमाणात इथलं उत्पादन राहतं. परंतु प्रत्येक वर्षी तुम्ही सांगता यांचा आभार मानतो, हे मान्य आहे मला, परंतु त्यांना एक हा प्रत्येक वर्षी हा त्यांच्यावर हा प्रसंग आणायचा आहे का? नाही, खरं तर काय आहे, सध्या बोलायचं झालं तर नैसर्गिक आपत्ती ही सांगून येत नसते. तेव्हा काय आहे, हा नैसर्गिक घालाय येऊ नये ह्यासाठी खरं तर आपण सगळ्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि त्यासाठी जी मळी उत्खनन होणं जे काही प्रकार होतात ते थोडे थांबले किंवा नदीकाठाला सर्व गावामध्ये जे वृक्ष लागवड झाली पाहिजे, जी शासन सांगतं झाडे लावा, आणि जी जमीन खचली जाते त्याच्यामुळं गावाकडे पाणी याचा ओघ जास्त आहे. शासन कोणाला सांगतं झाडे लावा? आपल्या ज्या आपले गावकरी आहेत त्यांनाही आव्हान करते ना. मग ती लावली जातात? काय असतं, प्रयत्न करत असतात पण झाडं लावतात, एक दिवसाने नंतर निघून जातात. गावकऱ्यांनी ते स्वतः माझं झाड म्हणजे माझं आहे हे म्हटलं पाहिजे, हे अपेक्षित आहे. प्रशासनाचं काही सांगू नका. प्रशासनानं प्रत्येक हायवे होताना अगोदर शब्द दिलेला असतो की मोठमोठाली झाडं ते तोडतात आणि याच्यापेक्षा आम्ही रस्ता मोठा झाल्यानंतर झाडं लावतो असं सांगितलं जातं. आज आमच्या बेटा खानापूर कुठल्याही हायवेला बघा, एकही झाड त्यांनी लावलेलं नाही. प्रशासनाकडनं काही अपेक्षा लोकांच्या पूर्ण होत नाहीत
परंतु लोक मात्र प्रत्येक वर्षी एक वाटतं. राज्यकर्त्याचं शून्य नियोजन आहे, त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता त्यांना काही घेणं देणं नाही असं मला प्राथमिक शासनाचं प्रत्येक जणांनी याचं प्रत्येकाचं सरकार आलं नाही निर्णय घ्यायचे. आणि खरं जे सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं जे काय हाल होतंय ते बघतच नाहीत. जो शक्तीपीठ असून दे, कुठला मार्ग असून दे, तो हायवे असून दे, तुम्ही जे भराव केले त्यामुळं किती नुकसान होतंय, ते किती बॅकवॉटर जातंय ह्याचा विचार केलेला नाही. तुम्ही पूल बांधा कर, पण ते पूल असे बांधले पाहिजेत की काय काय इंग्रजांच्या काळातले पूल बांधलेले आहेत ते अजून पाणी येत नाही. 19चा पूर आला तरी सुद्धा कारव्याचा पूल कराड जवळ आहे, अजून कधी पाणी त्या पुलावर. म्हणजे असे पूल शाश्वत तुम्ही विकास करा. तात्पुरतं काहीतरी करून जनतेला वेठीस धरण्यासारखा त्रास हा महापुराचा होतोच ना. पुलाची उंची कमी करणे, दोन्ही साईडला भराव करणे, म्हणजे ही शासनानं गांभीर्याने विचार केला पाहिजे सर्वसामान्यांचा. आज एवढी टेक्नॉलॉजी आली की या लोकांचं म्हणणं असं आहे की सरकारनं विकास करावा, परंतु त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होऊ नये ही त्यांची अपेक्षा आहे. इथून पुढे तरी प्रशासन अलर्ट राहील आणि पुढच्या वर्षी हा पूर इथं येऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची. कारण पावसाळा झाल्यानंतर प्रशासन हे नेहमीप्रमाणे झोपलेलं असतं. पावसाळा आला की फक्त नदीकाठच्या गावांना सूचना करायच्या, तुम्ही अलर्ट राहा. अलर्ट राहा म्हणजे ते काय करणार, घरात पाणी सुटल्यानंतर शिरल्यानंतर ते गाव सोडूनच त्यांना किंवा घर सोडूनच त्यांना बाहेर कुठेतरी आसरा घ्यावा लागणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये या सर्वसामान्यांच्याकडे सरकारनं ताकदीनं आणि योग्य अभ्यास करून लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय की धनगावमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असताना आमदार अरुण अण्णा लाड इथं उपस्थित आहेत. अण्णा काय सांगाल, आता तुम्ही भिलवडी वगैरे गावात काय परिस्थिती? तिथं अवस्था अशी आहे, 19 साली जे पाणी आलं, 21 साली 19 पाणी आलं त्यावेळी त्या लोकांचं इतकं मोठं हाल झालं की पुन्हा माणसं हलवायला यंत्रणा कमी पडते. एनडीआर बोटी आल्या, पण बोटीत बसायला सुद्धा माणसं इतकी भिली की एक बोट आली तर त्या कॅपॅसिटीच्या 14 ते 15 आणि 25 माणसं बसली, त्यामुळे एक बोट तर खाली बुडली. त्याची 16 लोक म्हणजे खलास झाली, जागेवर गेली. तिथं लहान मुलं सुद्धा गेली. ही वेळ येऊ नये पुन्हा म्हणून आम्ही धडपडतोय पळतोय. अशा वेळी वेळच्या वेळी माणसं बाहेर निघाली, जीव त्यांचा वाचला, त्यांची मालमत्ता वाचली, काय जनावरे वाचली, तर ती वाचवावी ह्या उद्देशानं आम्ही पळायला लागलोय. काय असेल ते आमची यंत्रणा पळतोय. शासन यंत्रणा सतर्क झालेली, ती सुद्धा मॅडम सुद्धा आलेत, ती सुद्धा पळतेत आणि त्यांना सुद्धा खूप सूचना आलेत. आपण आमच्या स्थानिक लोकांना सगळ्यांना सांगून ठेवलंय आणि लोकांनी सांगून ठेवतोय काय थटर तिथं आपण सगळ्यांनी उभं असायचं. काय गाडी त्यांना मिळू, टेम्पो लावू, काय वाटतं ते लागू आपण द्यायचं आणि योग्य ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी ती लोक आपली हल्ली पाहिजे, गेली पाहिजे. नेमकं हा तो तुम्ही प्रयत्न करता अगदी ताकदीनं प्रशासनाच्या मार्फत, परंतु ही वेळ लोकांच्यावर पुढच्या वर्षी येऊ नये याच्याकरता काय उपाययोजना होईल का? आता उपाययोजना आम्ही 5 सालापासून म्हणतोय. या 3 साली आलमट्टी धरणाचं उंची वाढवली तिने आणि 5 साली पाणी वाढवलं, पाणी साठवलं, पण 5 साली महापूर आला त्यावेळी बस पाणी आलं पाणी तर पाऊस काय यंदा सुद्धा पाऊस नियमित पडला, पण मे महिन्यापासून पडतोय. पाठीमागच्या वर्षी 250-300% पाऊस पडला, पण तो आला तर एकदम महापूर येण्या इतका पडला नाही, आला आणि पाणी वाहून गेलं. यंदा सुद्धा मे महिन्यापासून पाणी येतंय आणि येतंय खाली वाहून जाते. म्हणजे पाणी इतकं मोठं येईल आणि गावोगाव बुडतं इतकं पाणी अलीकडे आलं नाही, पण त्यावेळी 5 साली आलं, 19 साली आलं, 21 साली आलं आणि 19 साली जास्त हाल झालं. त्यावेळी 3 आठवडे लोकांना त्याला बाहेर काढावं लागलं. त्यांचं साहित्य काढावं तर आम्हाला जे पुन्हा जायला लागले आणि पुन्हा अन्न धान्य गाडी साठल्या पडल्या होत्या, धान्याचे वास यायला लागले, ते काढायला तुम्हाला 8-10 दिवस आम्हाला लागलं. ती वेळ पुन्हा येऊ नये, लोकांच्या येऊ नये, त्यांच्या मालमत्ता येऊ नये, त्यासाठी आम्ही धडपडतोय पळतोय आणि शासन यंत्रणेच्या मागं लागलोय. आता इथलं जे लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, पिकं पाण्याखाली आहेत, तर त्यांना कशा पद्धतीची पूर ओसरल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीची मिळेल काय? आता नुकसान भरपाई म्हणजे आम्ही त्याच्यावर कायम उपाय म्हणजे काढायचं म्हणून आम्ही काय करायला मागितले किंवा ही लोकांचं पाणी पाऊस येतोय, पावसात पाणी एखादी असतात आणि पाऊस गेल्यासोबत 2-2 महिने पाणी हलत नाही, ते पाणी हल्लं पाहिजे, निदान वाहून गेलं पाहिजे. त्यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज काढा म्हणतो आपण, स्वच्छता पाईपलाईन केली की पाणी पाऊस ओढलाय हळू खाली जाईल आणि पिकाची वाढ चालू होईल. आता पिकाची वाढ होत नाही, 2-2 महिने पाणी साठलं, मुळं अन्नच खात नाही, जी मेलेली मुळाला 1.5 मुळं होतात आणि ही होऊ नये, पुन्हा वेळ येऊ नये आणि ती पिकं त्यांची निदान वाढावी त्यासाठी आमची धडपड आहे. आपण बघतोय की आमदार अरुण अण्णा लाड अगदी स्वतः इथली पूर परिस्थिती पाहणी करण्यासाठी स्वतः आलेले आहेत आणि त्यांनी आश्वासन दिले
की आम्ही आमच्या पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं ताकदीनं या सर्वांना मदत मिळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, धनगाव.